नमस्कार, श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत टोमॅटो रसम। त्यासाठी इथे मी 3 मीडियम आकाराची टोमॅटो घेतलेली आहेत। आता आपण ही टोमॅटो धुवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ही टोमॅटो उकडण्यासाठी ठेवायची आहेत। इथे आपले टोमॅटो 15 मिनिटात उकडून तयार होतात। आपले टोमॅटो उकडते तोपर्यंत आपण रसमसाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत। इथे मी मिरी घेतलेली आहेत, धने 2 चमचा, मेथी दाणा 1 चमचा, तसंच तुरीची डाळ 2 चमचे आणि हरभऱ्याची डाळ 2 चमचे, 2 बेडगी मिरच्या आणि 1 चमचा जिरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपल्याला हे मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला बेडगी मिरची भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे। इथे मला मिरची भाजण्यासाठी 5 मिनिटे लागलेली आहेत। आपली मिरची भाजलेली आहे, आता आपण ते काढून घेऊया। आता आपल्याला डाळी, कढीपत्ता हे सर्व भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही काय करायचं, सुरुवातीला कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता परतल्यानंतर तुम्ही यामध्ये डाळी भाजून घ्यायच्या। आपल्या डाळी ज्या आहेत त्या मस्त अशा क्रिस्पी भाजल्या जातात आणि कढीपत्ता पण आपला छान असा भाजला जातो। इथे आपल्या डाळी मंद गॅसवर हलक्याशा भाजल्या गेल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता तुम्ही सुरुवातीला घातला तरी चालेल। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि आपल्या डाळी पण छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या डाळी थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आपल्या डाळी थंड होतात तोपर्यंत इथे टोमॅटो आपले छान असे उकडून झालेली आहेत। मी टोमॅटोवरची साल पण काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे टोमॅटो मिक्सरमध्ये छान असे बारीकसर वाटून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा कुरकुरीत भाजला गेलेला आहे आणि आपला मसाला पण छान असा थंड झालेला आहे। आता आपल्याला तो मसाला मिक्सरच्या भांड्यामधनं छान असा बारीकसर काढून घ्यायचा आहे। आपल्या डाळी छान भाजल्यामुळे मसाल्याचा वास पूर्ण असा घरभर सुटलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता माझा मसाला छान असा बारीकसर वाटून झालेला आहे। आता आपण मसाला काढून घेणार आहोत। तुम्ही हा मसाला हवा बंद भरणीमध्ये ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला रसम बनवायची आहे तेव्हा हा मसाला वापरायचा। त्यामुळे वेळही कमी लागतो आणि रसम ही पटकन बनली जाते। आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये टोमॅटो देखील छान असे बारीकसर वाटून घ्यायचे आहेत। टोमॅटो उकडल्यामुळे टोमॅटो मिक्सरला असा पटकन वाटला जातो। इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा बारीकसर वाटून झालेला आहे। टोमॅटो उकडलेलं पाणी मी फेकून नाही दिलेलं, त्याच पाण्यामध्ये मी ही टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे। रस्सम बनवण्यासाठी थोडीशी जिरी जास्त टाकायची। जिऱ्याची जी चव आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते। इथे आपली जिरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। रस्सम बनवत असताना नेहमी लसूण हा ठेचूनच घालायचा, त्यामुळं रसमची जी चव आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते। आता आपल्याला इथे आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तुम्हाला तिखट वाढवायचं असेल तर आणखीन वाढवू शकता। आता आपला तिखट करपू नये म्हणून यामध्ये मी थोडीशी टोमॅटो प्युरी घालून घेतलेली आहे। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे रस्सम पावडर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही रस्सम जास्ती घट्ट बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये रस्सम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करून घेऊ शकता। आता मसाला घातल्यानंतर आपल्याला हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। इथे आपला मसाला छान असा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपल्याला इथे चमच्यानं थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे। रसमचा जो मसाला घातलेला आहे त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपल्याला हे हलकंसं फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करून आपली रस्सम मंद आचेवर छान अशी उकळून घ्यायची आहे। इथे आपल्याला वरतून 1 चमचा रसम पावडर छान अशी चमच्यानं
पूर्ण साईडने टाकून घ्यायची आहे। जर तुम्ही ही रसम पावडर एकाच ठिकाणी टाकला तर त्याचे गोळे होतात। आता आपल्याला इथे वरतून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे आपली रसमची चव जी आहे ती आणखीन दुपटीने वाढते। इथे तुम्ही पाहू शकता आपली रसम जास्ती घट्टही झालेली नाही आणि जास्ती पातळही झालेली नाही, अगदी योग्य प्रमाणात आपली रसम बनलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण मंद गॅसवर रसम उकळल्यामुळे आपल्या रसमला रंग खूप छान आलेला आहे आणि आपल्या रसमची तरी देखील खूप अशी छान आलेली आहे। इथे आपल्याला चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर जास्ती साखर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा साखर घातली तरी काहीच हरकत नाही। इथे आपण साखर घातल्यानंतर चिंचेचा एखादा लहान तुकडा यामध्ये घालून घ्यायचा आहे। आंबट गोड अशी रसम खाण्यासाठी अतिशय भन्नाट अशी लागते। इथे आपली मस्त अशी गरमागरम रसम खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि मी पातेल्यामध्ये मस्त असा गरमागरम वाफळलेला भात पण लावलेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।